हा हिला एवढा येळ झाला अजून कसा येणार येऊ. याला असं दारुडो असायला. हे योग्य असलं काही बी बोलू नको बाबा. मी गावातल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवलंय आमचा रव्या पितो. हे जर का पाहुण्यांना कळलं तर एका एकाला गोडाच लावीन मी. ना आपल्या घोड्याला जर वेळीच लगाम घातला असता ना लोकांना घोडा लावायची वेळ नसती आली. आला का मूत डुसून? ए दादा मी कुठं पेलो रे उगाच किरकिर करू नको चल लवकर. दिसतंय ना थोबाडावून तुझ्या. अरे आज पोरगी बघायला जायची त्याची तरी जरा लाज बाळगायची होती. असं दारू पिऊन पोरगी बघायला जायचं का? बंगारा नाही तर बस उतरा. ना हे बेवड्याचं खरंच लग्न करून देणं गरजेचं आहे का? हे योग्या अरे गपकी. पाहुण्यांच्या दारात वाईट वांगाळ बोलू नको. चल गप आपला चल रे. या 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 नमस्कार. राम राम. राम राम. खरं तर पुरुष माणसांनीच रामराम करायची पद्धत आहे आपल्यात, पण आमच्या घरात कोणी पुरुषच नाही. 2 मुली आहेत मला. हो चालायचं एवढं काय त्यात. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतोय तो. या ना या तुम्ही या बस. स्नेहा पाणी घेऊन ये ग. होय. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. नाव काय पोरी तुझं? स्नेहा भानुदास जाधव. आणि शिक्षण काय झालंय? BA कम्प्लीट झाले माझं. अरे वा चांगलं शिक्षण आहे की. बरं का ताई पोरगी आम्हाला पसंत आहे. पण नाना आमची परिस्थिती माहितीच आहे तुम्हाला. देणं घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. पण जेवढं जमल तेवढं आम्ही करू. अहो त्याची काय बी काळजी करू नका. आम्हाला कशाची बी कमी नाही घरी. कशाला देण्या घेण्याच्या गोष्टी करताय तुम्ही. एका आईला तिची मूल चांगल्या घरात जाती याहून तो आनंद काय दुसरा. स्नेहाचं नशीबच तिला तुमच्यासारखं घर मिळतंय. खूप जीव लागून राहिला होता बघा. बाप गेल्यापासून पोरीचं काय होईल याचीच काळजी लागून होती. आता तुमच्यासारखं सासर मिळते तिला. आता मला बिलकुल काळजी नाही. दारुडा मुलगा चालणार आहे का तुम्हाला? दारुडा? हे योगेश अरे काय बोलतोय कळतंय का तुला? ना आज जर आपण यांच्यापासून खरं लपवलं तर आपल्यासारखी नालायक माणसं अख्ख्या जगात नाही म्हणायचं. अहो बिन बापाच्या पोरी या आईनं वाढवलं शिक्षण केलं आणि आपण आपल्या स्वार्थासाठी एखाद्या बेवड्यासोबत तिचं लग्न लावून तिच्या आयुष्याचं वाटोळं करायचं. हे शोभतं का आपल्याला? आई आम्हाला माफ करा. आम्ही ही गोष्ट तुमच्यापासून लपवली. माझा भाऊ रवी दारू पितो. अहो दारूचं व्यसन लागलंय त्याला. माझी एक विनंती आहे, जोपर्यंत मला खात्री पटत नाही की तो दारू सोडून लग्नाच्या लायकीचा होतोय तोपर्यंत तुम्ही थांबा. तुमच्यासारखी प्रेमळ आणि खरी माणसं आहेत तर काही दिवस थांबू आम्ही, पण फार काळ नाही थांबता येणार. थोडेच दिवस. खूप उपकार होतील तुमचे आमच्यावर. बर
येतो आम्ही. नमस्कार. रव्या, दादा तू माझ्या आयुष्याला गोडा लावलास. पाहुण्यांसमोर मला बेवडा बोललास. तुला रस्त्यावर आणल्याशिवाय मी राहणार नाही. अरे अवघड आहे नाना याचं. चल गाडी वळून घे. पेटूनच टाकतो आज सगळं. ए दादा, पाहुण्यांसमोर तू माझा अपमान केलास, बेवडा म्हणालास. आज घरात सागर तुला सुद्धा पिटून टाकीतो. अरे नीच आहेस तू, नीच. माझं लग्न मोडलंस, माझं चांगलं झालं तुला बघवत नाही ना. सगळं पेटूनच टाकतो आज. रव्या, दारू पिऊन काय मेंदू सडलाय काय तुझा? घर पेटवाय निघालास? अरे गरज नाही, तुला सुद्धा पेटून टाकणार आहे. मला पेटव ना, पेटव ना, पेटव. पेटवतो की. कुणाच्या बापाला घाबरतो का मी? अरे कधी मी माझ्या स्वतःच्या बापाला पण घाबरलो नाही. थांब. नालाय का? लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या भावाला पेटवाय निघला का? चूक तुझी नाही, चूक माझीच आहे. लहानपणापासून अति लाड झालाय तुझा. शिकला तर नाही, कॉलेजला जाऊन दारुड्या पोरांसोबत हिंडत बसला. तवाच 2 वाजवले असते ना तुला, तर आज ही येळ आली नसती. पण वयात आलेल्या पोरावर हात उचलायचा कसा, म्हणून मी ग बसलो. आणि आता तर तुझं वाढतच चाललंय. अरे स्वतःच्या भावाला पेटवाय निघला तू. योगेश म्हणतोय तेच बरोबर आहे. तुझ्या सारख्याला लग्नाची काही गरज नाही. तू असाच सोडलेला बरा. चल निघ माझ्या घरातून बाहेर. नाना, कुठं जाणार आहे तू? अरे बसनात जाईन, मला काही बी फरक नाही पडत. अरे चल निघ इथून. मला तुमच्या घरात राहायचं. जिथं माझं कोणी नाही तिथं मी राहणार पण नाही. रव्या, हात नको लावूस. तूच काढ लावली माझ्या आयुष्यात. योगेश, त्या लोकांना आत्ताच फोन लाव आणि त्यांना सांग त्या मुलीसाठी दुसरं स्थळ बघा म्हणून. नाना, इतकी घाई करायची खरंच गरज आहे का? अरे लाव बाबा. या आपल्या असल्या दारुड्या पोरासाठी एखाद्या चांगल्या पोरीचं आयुष्य बरबाद केलं ना, तर आयुष्यभर पाप लागन आपल्याला. हॅलो, हां नमस्कार काकू, योगेश बोलतोय. तुम्ही आमच्यासाठी थांबू नका. स्नेहाला दुसरी स्थळं पाहायला सुरुवात करा. अहो पण आम्ही थांबायला तयार आहोत ना. नाही, त्याची काही गरज वाटत नाही. पोरगं इतक्यात सुधरेल असं वाटत नाही आम्हाला. आई, माझ्याकडे दे फोन. हॅलो, स्नेहा बोलते. भाऊजी, मी आत्ता दुसरीकडे जरी लग्न केलं आणि पुढे जाऊन तो मुलगा दारुडा निघाला तर मी काय करणार आहे? भाऊजी, दारुडाला दारुडा म्हणून हिणवलं ना की तो परत दारू प्यायला लागतो. त्याला असं वाटतं त्याला समजून घेणारं या जगात कुणीच नाही. माझे बाबा पण खूप दारू प्यायचे. माझ्या आईने त्यांना कधीच समजून घेतलं नाही.
आणि आम्ही त्यांना कायमचं गमावून बसलो. अहो, त्यांच्यासोबत असं काहीतरी घडलं असेल म्हणून त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून तरी बघा. आजही या जगात इतकी समजूतदार लोक आहेत, याचं कौतुक वाटतं मला. एकच अपेक्षा आहे भाऊजी, तुमचा भाऊ तुमच्या हातातून जायला नको. मी आजच बोलतो त्याच्याशी. आता फोन ठेवतो. नाना, मी आलोच. दादा पण मलाच बोलतो. आज तर नानाने मारलं, पण कुणीच नाहीये माझं या जगात. आज जर आई जिवंत असती तर तिने हात सुद्धा लावून नसता दिला. आई, आज तुझी खूप आठवण येते मला. रव्या, अरे काय रे येड्यासारखा झोपलाय? उठ, चल घरी चल. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मला कोणाशीच बोलायचं नाहीये आणि मला घरी पण नाही यायचं. माझा आणि तुमचा संबंध संपला. माझं कोणीच नाहीये. रव्या, मी चौथीत होतो आणि तू दुसरीत होता. तेव्हा आपली आई वारली. तिच्या आठवणी तू सारखा रडत होता, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे. अरे 2 दिवस जेवला नव्हता तू. शेवटी 3ऱ्या दिवशी मी माझ्या हातानं तुला घास भरवला. तेव्हापासून तू हट्ट धरला, दादा मला तुझ्याच हातानं भरव. तू माझ्यात आईची माया बघत होता रे. मग आता असं का वागतोय रव्या? तुला माझ्यात आईची माया दिसत नाही खरं अजून? अरे मी तुझा मोठा भाऊ आहे. मग कोणत्या मोठ्या भावाला वाटेल की आपल्या धाकट्या भावाचं वाटोळं व्हावं? अरे तुझ्या विचारानं रात्र रात्र झोप लागत नाही, डोळ्याला डोळा लागत. अरे काय करू मी, सांग ना. दादा, मला नाही प्यायचे रे दारू, पण काय करू, मला राहतच नाही. अरे मग कशामुळे त्या दारूच्या आहारी गेला एवढा? मी कॉलेजला होतो तेव्हा तिथं रेश्मा नावाची एक मुलगी होती. जीवापाड प्रेम करत होतो रे तिच्यावर. 3 वर्ष आम्ही सोबत होतो. एक दिवस ती माझ्याच मित्रासोबत पळून गेली. मला सहन नाही झालं रे. तिने आणि माझ्या मित्राने मला धोका दिला आणि तेव्हापासून मी दारू प्यायला लागलो. आणि आता दारूशिवाय मला जमत पण नाही. रव्या, आयुष्यात अशा 100 रेश्मा येतील आणि जातील, पण आयुष्य एकदाच आहे. स्नेहा रेश्मापेक्षा 100 पटीनं चांगली मुलगी आहे. दारू सोड आणि तिच्यासोबत लग्न कर. आयुष्याचं भलं होईल राजा. दादा, मी आजपासूनच दारू सोडली. परत बाटलीला आज सुद्धा लावणार नाही. खरंच? तुझी शपथ दादा, खरंच बाटलीला हात नाही लावणार. बरं चल, नाना जेवायला वाट बघतात. अहो नाना, काय त्या चावी सोबत खेळत बसली? अरे चावी सारखी गुतती याच्यात, ते बघत होतो. बरं राहू द्या, मी येताना पाहतो. मी काय म्हणत होतो, मी पाहुण्यांकडे आज जातो आणि लग्नाची तारीख काढून घेतो, म्हणजे आपल्याला तयारीला लागायला बरं. आता काय बी हरकत नाही बघ, आपल्या रव्यानी दारू सोडली. त्याचं तर लय मोठं समाधान आहे बघा नाना. आपण गेलाय कुठं? अरे तो जोडीदाराबरोबर गेलाय, येईनच एवढ्यात. हे काय आलाच. रवी, मी पाहुण्यांकडे जाऊन पुढच्या महिन्याची तारीख काढून घेतो लग्नाची. चालतंय ना. दारूचा वास येतोय. तू परत दारू पिऊन नाही ना आला?
नाही मी तर सोडली ना. बघू. हरामखोरा, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. मला माहितीच होतं दारुड्या माणसाची दारू कधी सुटायची नाही. पण तू माझा सक्का भाऊ म्हणून तुझ्या विश्वास ठेवला आणि तू विश्वासघात केला. दादा चुकलं माझं, मला माफ कर ना. अरे चुकून झालं, शेवटची वेळ होती. तुझी शपथ ना. शपथ नको घेऊ माझी. नाना, मी पाहुण्यांकडे जातो पण तारीख काढायला नाही. चल लग्न मोडायला. ऐक ना दादा, अरे चुकलं माझं, असं काही करू नको ना. मी तुझ्या पाया पडतो दादा. ऐक ना दादा. दादा त्यांनी वाटोळं करून घेतलं स्वतःच म्हण तसाच. अहो नाना, अहो तुम्ही तरी सांगा ना दादाला. अहो मित्राच्या नादाने पेलो होतो. काकू, आता आमचे सगळे प्रयत्न करून झालेत आणि आता यावर काही इलाज आहे असं मला वाटत नाही. खरं तर जुनी ओळख आणि लोक चांगली होती म्हणून आम्ही इतके दिवस थांबलो. भाऊजी, मी एकदा भेटून येऊ का त्यांना? स्नेहा, तुझा जीव का अडकलाय त्याच्यात? अहो, आम्ही शाळेत होतो तेव्हा ते मला सिनियर होते. आमच्या शाळेमध्ये त्यांच्यासारखा हुशार मुलगा दुसरा कुणीच नव्हता आणि त्यांच्यासारखा माणूस मी अजूनपर्यंत पाहिला नाही. माणूस चुकला असेल पण तो सुधारू शकतो असंच मला वाटतं. म्हणून मला एकदा भेटू द्या त्यांना. ठीक आहे. रवी, ओळखलं मला? मी तुम्हाला ज्युनियर होते शाळेमध्ये असताना. 10वी मध्ये असताना बाबा वारले, त्यामुळे आम्ही शेजारच्या गावामध्ये राहायला गेलो. तुम्ही इथं कशाला आलात? तुम्हाला भेटायला. मला नाही भेटायचं कुणालाच. आणि तसंही पण दादाने आत्तापर्यंत आपलं लग्न मोडलंच असं. अहो, हे घ्या. हे शोधताय ना? अहो, मला माहिती आहे तुम्हाला दारूशिवाय जमत नाही. तुमच्यासाठीच आणली आहे. आणि तसंही तुम्हाला माणसापेक्षा जास्त दारू महत्वाची वाटते ना. घ्या. नशिबानं तर गंमत केलीच आहे माझी. आता तुम्ही पण करा. मी इथे गंमत करायला आलेच नाही. मी माझ्या पहिल्या प्रेमाला भेटायला आले. पहिलं प्रेम? हो, शाळेत असताना जो मुलगा मला खूप आवडायचा, जो खूप हुशार होता आणि माणूस म्हणून तर ग्रेटच, ते माझं पहिलं प्रेम, रवी माने. लोक म्हणतात तो वाया गेलाय, तो बेवडा झालाय, पण मला नाही वाटत की तो वाया गेलाय. तो जरा चुकलाय. तुम्ही कशाला माझ्याशी एवढं गोड बोलताय? लोक आधी गोड बोलतात आणि नंतर दूर निघून जातात. मी तुम्हाला सोडून कधीच दूर निघून जाणार नाही. मी कायम तुमच्या सोबत राहील. आणि ज्या व्यक्तीचं काळीज मेणाहून मऊ आहे, अशा व्यक्तीला सोडून कोणी कसं काही दूर निघून जाऊ शकतं बरं? तुम्हाला खरंच असं वाटतं? खरंच वाटतं. तुमचं स्थळ जेव्हा माझ्यासाठी आलं ना, तेव्हा मी खूप खुश होते. तुम्हाला सांगू, मी आजही अगदी या क्षणी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे.
फक्त तुम्ही दारू सोडा. ती एकदम सुटणार नाही, पण तुम्ही प्रयत्न केलात तर हळूहळू सुटेल. आणि पुरुषाचं दारूच्या आहारी जाणं म्हणजे त्याचा अपमान आहे. तुम्ही दारू सोडा, मी कायम तुमच्या सोबत राहील. लहानपणापासून बरेच जण मला सोडून गेले. आधी आई गेली, नंतर कॉलेजमध्ये असताना माझं पहिलं प्रेम, आणि आता तुम्हाला मला गमवायचं नाहीये. मी दारू सोडतो, पण तुम्ही मला साथ देशाल ना? माझी साथ कायम तुमच्या सोबत आहे, अगदी शेवटपर्यंत. चला, ते द्या टाकून.